ओम नमो नारायणाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण योगसूत्र विचारधारामध्ये पाहायचं आहे, कुठं केव्हा कधी हातोडा मारायचा हे ज्याच्यात हिंमत आहे त्याचीच किंमत होते, हे लक्षात घ्या. एकदा एका कारखान्यातील महत्त्वाचे इंजिन बंद पडलं. कंपनीतील सर्व हुशार इंजिनियर्स, कुशल कामगार सगळे झटत होते, पण इंजिन काही दुरुस्त झाले नाही. इंजिन महत्त्वाचे असल्यामुळे पूर्ण उत्पादनच थांबलं होतं आणि प्रतिदिन लाखो रुपयाचे नुकसान होत होतं. 3 दिवस झाले तरी इंजिन सुरू होईना. त्या दिवशी जेवणाची सुट्टी झाली. एका दिवशी ती सुट्टी झाल्यावर गेट बाहेरच्या चहाच्या टपरीवर मेन इंजिनियर चहा घ्यायला गेले होते. तिथं त्यांच्यात बंद पडलेल्या इंजिनबाबत चर्चा सुरू होती की काय करावं म्हणजे इंजिन सुरू होईल. तिथंच पलीकडे एक आजोबा बसून त्याचे बोलणे ऐकत होते. शेवटी डर राहून ते आजोबा इंजिनियरच्या घोळक्याजवळ येऊन म्हणाले, साहेब, ते इंजिन मी पाहू शकतो का? त्यावर मुख्य इंजिनियर म्हणाले, अहो आजोबा, आम्ही इतके शिकलेले, फॉरेन रिटर्न, तरी आम्हाला जे जमलं नाही ते तुम्हाला कसं जमेल? राहू द्या. तरी आजोबांनी विनंती केली की मी फक्त इंजिन पाहतो, एक संधी तर देऊन बघा. शेवटी त्याच्या जिद्दीला पाहून सर्वजण त्यांना कारखान्यात घेऊन जातात. इंजिन दाखवतात. आजोबा 1 मिनिटभर बारकाईने निरीक्षण करतात. इंजिन भोवती एक फेरी मारतात आणि एक हातोडा मिळेल का असं विचारतात. एका कामगाराने हातोडा आणून दिला. इथं मला एक इंग्रजी म्हण आठवते बघा, लाईफ डझंट चेंज इन 1 मिनिट बट टेकिंग डिसिजन आफ्टर थिंकिंग फॉर 1 मिनिट कॅन चेंज लाईफ. आणि मग त्या आजोबांनी इंजिनच्या एका स्क्रूच्या बाजूला हातोड्याने ठोका टाकला आणि स्टार्टरचे बटन दाबले गेले. आणि काय आश्चर्य, इंजिन झटक्यात सुरू झालं. हे पाहून सगळेच उडाले, मात्र खुशही झाले की कारखान्याचा मालकही खुश झाला की त्याचे जो रोजचे लाखोचे नुकसान होत होतं ते याच्यामुळं वाचलं. आणि मग त्या आजोबाला त्या मुख्य इंजिनियरने विचारले की किती पैसे देऊ? यावर शांतपणे आजोबा म्हणाले, 1,00,000 रुपये. हे ऐकून सगळेच लटपटले. तर एक जण बिचकत त्याला म्हणाला, अहो आजोबा, हातोड्याचा एकच ठोका तर टाकला आहे, त्याचे 1,00,000 रुपये? यावर आजोबा म्हणाले, साहेब, हातोड्याचा ठोका तर मी एकच मारला, हे खरंच आहे, पण केव्हा कुठे आणि कसा मारायचा, केव्हा कुठे आणि कसा मारायचा असतो हे फक्त आणि फक्त मलाच माहिती होतं. तुम्हाला कुणालाच नाही जमलं. इथंही मला एक इंग्रजी म्हण आठवते, इफोर्ट इज इम्पॉर्टंट बट knowing where to make an effort in your life makes all the difference. आपल्या लक्षात येत नाही की खरी चूक कोठे होत आहे. आपला घोळ कुठं होतो माहिती आहे का? की आपण दुसऱ्याचे अनुभव घेत नाही आणि कुणाचे ऐकत पण नाही आणि ऐकण्याची इच्छा पण नसते. आपल्यापेक्षा अनेक जण सेल्फ इगो
या नावाच्या रोगाने ग्रस्त झालेले असतात. त्यातही जर एखादी अडचण आली तर आपण त्याबद्दल कुणाला विचारतो तर आपल्या समोरील मित्रमैत्रिणींना. आता विचार करा की तुमच्या वयाचेच ते लोक असल्याने एखादा अपवाद वगळता त्यांनाही साधारण तुमच्या इतकीच बुद्धी असणार की मग ते काय वेगळा मार्ग तुम्हाला सांगणार आणि अडचणीतून तुमच्या बाहेर काढणार. इथेच आजूबाजूला जरा डोकावून पहा. अनेकांच्या घरात त्या आजोबासारखे अनुभवी लोक नक्की असतील, पण त्यांच्या मताला किती किंमत दिली जाते, त्यांच्या अनुभवाचा फायदा किती लोक घेतात मला नक्की माहीत नाही. की ज्याचे प्रमाण फारच कमी असलं पाहिजे. याचे कारण म्हणजे सेल्फ इगो, रोग आणि त्यांना यातलं काय कळतं. आता हा सेल्फ इगो जो रोग आहे तो असा आहे की असं म्हणतो की त्यांना ह्यातलं काय कळतं, आउटलेटेड आहेत ते, असा शिक्का मारून आपण मोकळे होतो. विश्वास ठेवा मित्रमैत्रिणींनो, जिथं तुमचा गुंताडा तुम्ही दोन्ही हाताने सोडवू शकत नाही तिथं ही बुजुर्ग मंडळी तोच गुंताडा डाव्या पायाच्या करंगळीच्या बत्तीने सहज सोडवून दाखवतात, कारण त्यांनी 4 पावसाळे जास्त आपल्यापेक्षा खाल्लेले असतात. तुम्ही त्यांना एक अडचण सांगून पहा, ते त्यावर तुम्हाला 5 सोल्युशन देतील. यातून फायदा तुमचाच आहे आणि न कळत त्यातून पुन्हा एकदा नात्याची वीण अधिक घट्ट होत जाईल. अजून एक महत्त्वाचं सांगतो, आपण अशा बुजुर्गांचा अनुभव पैशाने खरेदी करू शकत नाही, पण तुमचे होणारे लाखोचे नुकसान मात्र बुजुर्ग मंडळी थांबवू शकते की नाही. असंही तुम्ही अडचणीत असाल आणि सगळीकडून कोंडी झाली, बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नाही, तर अशा वेळी एखादा शांतपणे बुजुर्ग मंडळीशी बोलून तर पहा. माझं मत आहे की 90% खात्रीने मी सांगतो की तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्या बुजुर्ग मंडळीचा अनुभव कामाला नक्की येईल. कारण असं म्हणतात की म्हातारे झालेले झाड फळ देत नसलं तरी सावली तर नक्कीच देते की नाही. विचार करा आणि त्या सावलीच्या कुशीत शिरा, जगणं मस्त होईल.